भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा तुका मने जीव भाव देवा पायी तुका मने जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांग तेजोदिकामोदिवक्रम खलानीशवादापनोदारदक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगा करो प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओ मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायू कामर्ते सांगती शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्तस्थयी प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर्य संपन्न मुकुटमणी संत सम्राट चिन्मय स्वरूप देवमान्य शास्त्रमान्य संत मान्य जगतवंदनीय जगद्गुरु सकल कंठभूषण सकल अलंकार भूषित सिद्ध असूनही साधकाच्या करुणेनं स्वतः सर्व व्यवहारिक त्रास सहन करून सत्व विस्मरणपूर्वक श्री हरीलाही मानस समाधान देणारे साध्या साध्या उपदेशातून आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवणारे आपण केलेल्या साधनेनं सिद्धांनाही अचंबित करणारे आणि अनुभव या समाजाला देणारे शरीराचा प्रत्येक कण काळाचा प्रत्येक क्षण आणि मनाचं प्रत्येक चिंतन हे भगवतमय बनल्यामुळे याच देहाने याच डोळ्याने जीवनमुक्तीचा सोहळा उपभोगत वैकुंठाला जाण्याचे महत्भाग्य प्राप्त केलेले प्राणींद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरिसी सुमन आणि जिजाऊ रमन असलेले प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये समरस झालेलं व्यक्तिमत्व संत परंपरेच्या कलशस्थानी शोभणारे चतुर्वेद प्रविष्टा परमार्थ प्रतदष्टा योग्य उपदेष्टा आणि दुर्गुणदेष्टा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा श्री संत तुकाराम महाराज ज्यांच्या घरात नाही धान पोटात नाही आण गावात नाही मान पण चित्ता सदा समाधान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्या घरात मोडकी खाट फुटका माठ गळकं ताट शेवटी धरली वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरिता घेतलेला 4 चरणाचा अभंग विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार भक्ताच्या दृष्टीने अगत्य असतो। या वर्षी चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे मन्नास पिपरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आणि या कार्यक्रमामधील आजची 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे। ज्यांच्या आदेशाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे असं तुमच्या गावचं वैभव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिंतवादक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे गजानन मामा ढोले यांच्याकडनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्यांच्याकडनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, त्यांना धन्यवाद देतो। आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आसरूजी महाराज पडोळी त्यांनाही धन्यवाद। माझ्यासोबत आलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज बोराडे त्यांनाही धन्यवाद। आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तबलावादक हरिभक्तपरायण माऊली महाराज कांगणे त्यांनाही धन्यवाद। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आकाश महाराज त्यांनाही धन्यवाद। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात। भक्ताच्या संगतीत देव राहतो आणि सर्व भावाने राहतो। भक्त समागमे सर्व भावे हरी। तुकोबाराय म्हणतात एक विनंती केली, देवा
काय माऊली, मला तीर्थयात्रेला जायचंय. मग काय पाहिजे काय माऊली तुम्हाला? काय पाहिजे देवा? ठरवलंय बरं का मी, पण धाडस होत नाही मागण्याचं. देवानी सांगितलं नामदेवराय, मोकळ्या मनानं मागा, तुम्ही जे मागसाल ते मी तुम्हाला देतो. बरं ठीक आहे देवा, मागतोच. मला तीर्थयात्रेला तुमचा नामासोबतीला पाहिजेत. एवढ्या शब्दाहून देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामा? हे काय मागता काय माऊली तुम्ही नामा? एका शब्दात सांगू का? अहो पाण्या वाचून मासा, तशी नाम्याशिवाय माझी अवस्था होते ज्ञानोबा. प्राण म्हणतय मळी, जैसी का मासुळी पाण्याविन. ज्ञानोबाराय, अहो दुसरं काहीही मागा, काहीही देतो, पण माझा नामा नाही देणार. देवानं नामदेवरायाने ज्ञानोबारायाने सांगितलं, देवा मला फक्त आणि फक्त नामा पाहिजेत. हो नाही करता करता शेवटी होच म्हणलं. ठीक आहे बाबा, देतो. ज्ञानोबाराय निघून जातात. नामदेवराय येतात. आले, देवाचं दर्शन घेतलं आणि विनंती केली, देवा. नामदेवराय आले, देवाचं दर्शन घेतलं. देवानं सांगितलं, नामा काय देवा? ज्ञानोबाराय आले होते, मग तीर्थयात्रेला जायचं म्हणाले, मग मी तुला त्यांच्यासोबत जायचा शब्द दिला. कोणाला? मला. आणि तेही पंढरपूर सोडून. अहो किती वेळा देवा तुम्हाला सांगितलं, वतन आमची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदुनुक, सेवा करू नित्य भावे, नामा म्हणे आम्ही पायरीचे शिरेवर, संत पाये हिरे देतेवरी. अरे वैकुंठाशी आम्हा धाडू नको हरी, वास दे पंढरी सर्व काय, मेलो तरी चालेल देवा, पण पंढरपूर सोडून नाही जाणार. शांत हो नामा, शांत हो. अरे ज्या ज्ञानोबाराय सोबत तुला पाठवतो ते ज्ञानोबाराय आहेत तरी कोण? कोण येतो ज्ञानोबाराय? तू आणि मी नाही तुझा, तू आणि मी नाही
दुजा अरे मी आणि ज्ञानोबाराय एकच आहे, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत असे आदर संगतीचा. अरे महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानोबाराय आणि तुझ्या संगतीची अपेक्षा करतात नामा. जा बापा जा. ठीक आहे देवा जातो. आणि जायच्या वेळेला किती प्रेम असलो देवाचं नामदेवरायांवरती, किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावरती. आपल्या अडाणी मुलाला शेजारणीच्या जाणत्या मुलासोबत पाठवायचं झालं ना की आई सूचना करते, बाळू काय मावशी, माझा गोविंदा कधीच पंढरपूरला गेला नाही रे, आज पहिल्यांदा तुझ्यासोबत त्याला पंढरीला पाठवते, सांभाळून ने बर का. लाजाळू आहे रे माझा गोविंदा, दिवसभर उपाशी राहील पण काही खायला मागायचा नाही. जशी आई सूचना करते ना तसा जगाचा बाप सूचना करतोय नामदेवराय बाबत माऊलीला. काय देवा, जावे स्वस्तिक क्षम यावे शीघ्र व्रत आणि करावे स्वहित कळेल तैसे. नामा मला तीर्थयात्रेला गेल्यावर विसरू नको बाबा, सर्व भावे आमुचा विसर न पडावा, लोभ असू द्यावा मजवरी. नामा मला विसरू नको बाबा. देवही रडतात, नामदेवराही रडायला लागले. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की देवही भक्ताला सोडून कधीच राहत नाही आणि भक्तही देवाला सोडून कधीच राहत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंवत एरेर. अहो भक्ताचं शरीर बाबा संसारात दिसत असेल, पण भक्ताचं शरीर जरी संसारात असलं तरी चित्त मात्र देवाजवळ असतं. तुमचं आमचं शरीर जरी परमार्थात आलं तरी चित्त मात्र संसारात असतं. आता एवढे जण कीर्तन ऐकायला आले, प्रत्येकाचं खरंच चित्त कीर्तनात आहे का हो? काही काहीचं चित्त घरीच असतं. एक माता माऊली कीर्तन ऐकायला आली, वयस्कर महाराज होते आणि महाराजाची फार लगे बेंबीपर्यंत दाढी होती आणि गायकानं प्रमाण दिले की कीर्तनकार नाचायचे आणि कीर्तनकार नाचले का ती माता माऊली बघायची आणि हसायची. कीर्तनकाराला वाटलं का तुला लयच कीर्तन आवडलं का. कीर्तन झालं, कीर्तनकार म्हणत काकू कसं काय झालं कीर्तन. ती म्हणे बुवा तो काय सांगितलं हेच मला कळालं नाही. मग कीर्तनकार म्हणे तुला कळालं नाही तर तू हसत का नव्हती. ती म्हणे आमच्या घरी काय नाही एक बोकाड होतं, बोकाड, आणि त्याला बी तुझ्यासारखीच दाढी होती आणि ते म्या परवाच्या दिवशी ऐकलं आणि तुला पाहून मला त्याची आठवण आली म्हणून मी हसत होते. आता आली कीर्तन ऐकायला म्हणल्यावर चित्त इथं ठेवावं का नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊन गोपाळ राही दे. नाहीतर काय उपयोग आहे. चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. चित्त नसेल तर उपयोग नाही. काय काय जण वारीला जातात आणि वारीहून घरी बायकोला फोन करतात, हॅलो जेवली का, पप्प्या काय करतो. हा अरे तू वारीला गेला, चित्त तिकडे ठेव ना. अहो काय कायचं देवपूजा करताना चित्त जागेवर नसतं. एक जण देव चोळत बसला, तेवढ्यात कुत्रा आलं, त्यानं देवच फेकून मारला. काय पूजा काय. बरं वारकरी किती जागेवर गंध लावतात. 12 ठिकाणी गंध लावतात. 12 ठिकाणी गंध लावतात म्हणल्यावर 12 मंत्र येतं. मी म्हणतो नका 12 मंत्र येणत ना, पण 12 वेळेस रामकृष्ण हरी तर म्हणाव का नाही. नाही जे निष्ठावंत वारकरी आहेत ते म्हणतात, पण काय कायचं चित्त जागेवर नसतो. त्याला गंध उगवता उगवता 12 मंत्र नाही तर 12 रामकृष्ण हरी नाही काय नाही. त्याला गंध उगवता उगवता 12 भावकीचे नाव आठवतात. ते गंध उगवता उगवता मनाशीच बोलतं. आपलं चित्त सांगतो ऐका काय करतो. बेकार हे रे भावकी. या भावकीनं आपल्याला उगुळू मारलं बा. काय करता आपलंच नशीब फुटकं. नशीब फुटकं म्हणतं कपाळाला गंध लावतं. म्हणजे जिथं गंध लावणार का तिथं तशाच गप्पा करणार. काय करता आहे गावात सप्ताह येतात, महाराज आरडतात. आपल्याला काय या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. म्हणजे 2 घंटे आरडू मेलो ना आम्ही. काय करतो बेकार हे रे संसार. बायको उलट बोलती, पोरग डोळे वटारतं. कधी कधी वाटते फाशी घ्यावा फाशी, अटॅक येवा अटॅक, पण अशी बायको पुन्हा भेटू नाही. काय करता मस्त महाराज लोक पण बेंबीच्या देठापासून आरडतात. त्याचं ऐकायला कोण मिळतंय. पाठीमाग कोरोना आलता, तंबाखूची तलब लागली होती, पण लॉकडाऊन होतं.
तंबाखू घरात होती पण चुनाच नव्हता. बायको म्हणली बाहेर जासाल तर पोलिस फटके देतील, पण तलबच अशी लागली होती काय करावं. जातानी गेलं, जातानी काय नाही झालं, पण येतानी पोलिसांना 2 ठोके टाकले. 4 दिवस बसता आलं नाही. या कोरोनाचा जर विचार केला ना तर या कुशूर व्हावं लागतं तरी झोप लागत नाही रे. काय करता, मस्त मधल्या भावानी बांध कोरल्यात, कुस्ती खेळावं म्हणलं दंडात ताकद नाही, आणि कोर्टाच्या पायऱ्या चढावं म्हणलं तर मनगटात ताकद राहिली नाही रे. डोक्याचा स्फोट होतो काय काय हेच कळेना. आणि तेवढ्यात त्याची बायको चहा घेऊन आली आणि त्यानं त्याच्या बायकोकडे पाहून अभंग चालू केला. आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले. बायकोला वाटलं कानू आपल्याकडे पाहूनच यायचे नेन सुखाये कानू. तिनं परत हे पदर घेतला, हे परत लाजले, परत चालू झालं. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. हे आपली चित्त, हे आपली देवपूजा आहे. अहो तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राही तसे. चित्त नसेल तर उपयोग नाही महाराज. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. अहो भक्ताचं शरीर संसारात असेल, पण भक्ताचं शरीर जरी संसारात असलं तरी चित्त मात्र देवाजवळ असतं. तुम्ही आम्ही देवाची आठवण करत ना असं नाही हो. प्रत्येक जण देवाची आठवण करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचाही मी बाप. अशी भक्ती जमत नाही महाराज. कबीरदास महाराज म्हटले दुःख आल्याच्या नंतर सगळेच माणसं देवाची आठवण करतात, पण नेमकं सुख आलं का देवाला विसरून जातात. पण खरी आठवण जर आपण देवाची सुखात केली तर दुःख येईलच कशाला. दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोय, और सुख में सुमिरन जो करे दुःख का हे वो कोय. सुखात जर देवाची आठवण केली जीवनात दुःख कशाला येईल. म्हणून सुखात देवाची आठवण करा, तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही. आणि सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने येत असतं जात असतं, पण देवाची आठवण करणं गरजेचं आहे. म्हणून भक्त हे संसारात राहतात. आणि काही काही माणसाला अहंकार असतो महाराज, माझ्यासारखा संसार कोणालाच करता येत नाही. पण खरं सांगू का, आपल्याही जर पेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान जर देवानं कोणाला दिलं असेल ना तर ते पक्ष्यांना दिलं महाराज. म्हणून नाथ बाबा म्हणतात तुम्हाला संसार शिकायचा असेल तर पक्षाकडून शिका. उतरती ते का गुंतून या राहती. पक्ष्यांचा दृष्टांत दिला नाथ महाराजांनी, ते गुंतून राहत नाहीत. आणि मला वाटतं निसर्गाचा जर खरा अंदाज कोणाला कळत असेल ना तर तो पक्ष्यांना कळतो महाराज. माणसाला अंदाज नाही निसर्गाचा. तुम्ही जर बातम्यामध्ये ऐकलं ना येत्या 48 तासात मुसळधार पाणी पडण्याची शक्यता पुणे वेधशास्त्रीचा अंदाज मेघाताई खोले. समजायचं आता थेंबर सुद्धा पाणी पडणार नाही. पण 4 महिने अगोदर यावर्षी किती पाणी पडणार आहे आणि किती पाणी पडणार नाही हे जर कोणाला कळत असेल ना तर ते झाडावरल्या पक्षाला कळतं. कसं कळतं ऐका. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पक्षी दाट पानावरती घरटे करायला लागले की समजायचं यावर्षी पाऊसकाळ खूप जास्त आहे. आणि तेच पक्षी जर काटेरी झाडावर घरटे करायला लागले तर समजायचं यावर्षी पाऊसकाळ खूप कमी आहे, दुष्काळ आहे, अंग भिजण्या इतकंच पाणी आहे. हे कोणाला कळतं? पक्षाला कळतं. ते सुगरण नावाचं पाखरू बघितलं का? ते सुगरण नावाचं पाखरू एवढं चतुर असतं ते कोण्याही झाडाला खोपा करत नाही.
त्याची पसंती जेवढी गोड आहे, झाड हे विहिरीच्या काठाला असावं, त्याच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुगरण नावाचं पाखरू खोपा करतं. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. त्याचं घरट एवढं का हिरवं असतं? कारण 4 महिने पिल्ले तिच्यात राहणार आहेत. पुन्हा त्याचं डोकं बघा, 2 फुटाचा खोपा तयार केला, पण 2 फूट जागा सोडली आणि दरवाजा खालच्या साईडनं केला, वरच्या साईडनं का नाही केला? कारण सरपटणारा साप जर फांदीने जर आला आणि त्याने जर पिल्ले खाण्याचा प्रयत्न केला तर 2 फूट त्याला खाली वाकावं लागेल, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडेल. हे डोकं कोणाचं आहे? सुगरण पाखराचं. आणखीन बघा तुम्ही, त्याच्या चोचीमध्ये मुंगाच्या डाळीच्या दाणा इतका एक मातीचा खडा बसतोय. दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, मंदात नेऊन खुपसून देणार आणि रात्री तेच पिल्लू बाहेर पडणार, चमकी नावाचा किडूक पकडणार आणि मध्ये खुपसून देणार. रात्रभर पिल्ल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड, लाईट जायचंही टेन्शन नाही आणि लाईट बिल भरायचंही टेन्शन. इतक्या बारकाईनं संसार आपल्याला करता येतो का हो? हा झाला पक्षाचा संसार. आता माणसाचा संसार कसा आहे सांगू? किती जरी आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी संसारात सुखच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. अहो, तुमचा आमचा संसार आयुष्य जरी पूर्ण घातलं तरी अपेक्षा मात्र संपत नाहीत. सुख प्राप्त होतच नाही हो. माणसाला वाटतं आज सुख मिळेल, नाही भेटलं. वाटतं उद्या भेटल, नाही भेटलं. वाटतं परवा भेटल, नाही भेटलं. सर्व आयुष्यच आपलं सुख शोधण्यासाठी गेलं, पण संसारात सुख काय सापडलंच नाही. सुख नाही मोठे
आशेप्रमाणे देणारे पाहिजे तेव्हा कीर्तनात मजा आहे. नाहीतर काय खरंय, नाहीतर आपण म्हणायचं रंगनी रांग तर गुलगुला बोलित आणि त्यांनी म्हणायचं रंगनी रांग तर गंगुला बोलित. काय खरंय. एका गावात आपलं असंच प्रमाण दिलं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, पाठीमांगल मथार म्हणी शिव भोळा चक्रवर्ती त्याची चुलती माही मिळवणी. काय करता आता, असे प्रमाण देणारे पाहिजे तो मजा आहे. तर काय खरंय. विठाल विठाल. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. का सुख नाही. अहो, ज्या मार्केटमध्ये आपण सुख विकत घेण्यासाठी गेलो, ज्या दुकानामध्ये सुख शोधण्यासाठी गेलो, ते दुकानच दुःखानं भरलेलं आहे. सुख आपल्याला भेटेल का. तसं हा संसार दुःखानंच भरलेला आहे. सुख आपल्याला कसं प्राप्त होणार. या संसारामध्ये कोणी सुखी नाही महाराज. कोण सुखी आहे. सांगणारा सुखी आहे का ऐकणारे सुखी येतं. कीर्तनकाराला वाटतं ऐकणारे लय सुखी येतं, ऐकणाऱ्या माणसाला वाटतं कीर्तनकार लय सुखी आहे. गायकाला वाटतं वादक सुखी आहे, वादकाला वाटतं गायक सुखी आहे. दोघांनाही वाटतं कीर्तनकार सुखी आहे, कीर्तनकाराला वाटतं हे दोघं सुखी आहेत. पण नेमकं सुखी कोण आहे. कबीरदास महाराजाला विचारा. कबीरदास महाराज सांगतात, जो दुखिया बाबा सुखिया को ही नहीं रे. कोण सुखी हो. अरे राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया हर बैरागी रे. प्रत्येक जण बाबा संसारात दुखी आहे, कोणी सुखी नाही. का. कारण हा संसारच दुःखानं भरलेला आहे. ज्ञानोबा सांगतात, अगाविश्याचे कांदे वाटोनी ते रस घेईचे पिळूनी आणि तया अमृत नाम ठेवूनी. किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकीजे कवनाची श्रवणी, ऐसी सुख निद्रा अंथरून इंगळाची. अहो ज्ञानोबा सांगतात, इंगळाची सेज केली, इंगळाचं आथरून केलं आणि तिच्यावरती मखमली चादर टाकलं आणि माणूस रात्रभर सुखाच्या शोधात झोपला. सुख भेटेल का. नाही भेटणार महाराज. तसा हा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. तुकोबाराय म्हणतात, लिंबाच्या झाडे साखरेचे आडे, कडुलिंबाचं झाडे त्याला साखरेचं आड केलं आणि त्याच्यामध्ये साखरेचं पाणी केलं आणि त्याला टाकलं, त्याला गोड फळ येतील का. अहो ज्याचं मूळच कडू आहे त्याला गोड फळ लागतच नाही. जसं संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, विश्रांती नाही कोठे, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, अवघ्रो भाषुनी पाठी लागली मला.
दुःखमुळ चहूकडे इंगळ. अहो या संसारामध्ये सुख नाहीच महाराज. एका कवीनं विनोदाच्या भाषेत सांगितलं म्हणे माणसाचा संसार हा कपबशीच्या घरासारखा आहे. कशासारखा? कपबशीच्या घरासारखा. कप म्हणजे नवरा आणि बशी म्हणजे बायको. बेजारी कपाची का बशीची? मला सांगा महिला मंडळ, तुमच्या घरी जर पाहुणा आला दूध कशात आणता? कपात. कप कोणाच्या हातात? लहान लेकराच्या हातात. बरं ते लहान लेकरू बी सुदबाज नाही हो, ते कपाला असं फिरवत फिरवत नेतं आणि बशी अशी जागा सोडायला कमी नाही. बरं कप बशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असती आणि कप असा कानाला लटकेला, लटकते रे ना अरे. बशी मंदातून म्हणते कसा लटकेला? हे जो का वारं आलं की इकडं वारं गेलं की. बरं बशी फुटली तर बाया उकंड्यात फेकून देतात तो, पण कपाचा कान तुटला तरी त्याला सुट्टी नाही. हिरव्या मिरचा ठेचा. आग कोणाची? बशीला ऐका काही ताण. बरं दोघं नवरा बायको जर बाजाराला गेले, बाजाराची थैली कोणाजवळ असते? कपाजवळ. आणि बशीजवळ पैशाची झोई, काय म्हणतात त्याला, ते गळ्यातलं असतं ना, पर्स. पर्स. आणि तिच्यात काही नसतं बी हो. मला आणि माझ्या मित्राला एकदा आळंदी घाटावर पर्स सापडली. मी त्याला म्हणलं चापून पाय बरं त्यात काय आहे का? तर त्याला 52 चेनी. त्याला बघता बघता घाम आला, त्याच्यात काहीच नाही, फेरन लावून टिकल्याचं पाकिट. त्याला म्हणलं एवढं मोठं बाया वजं काहून मागवतात का नो? ते म्हणे महाराजाचं करायचं काय? करायचं काय म्हणजे? त्याला म्हणलं तुला बायको नाही, मला बायको नाही, 6 मला 6, तुला लाव कपाला चल घरला. काय करतो आता? सगळी बेजारी महाराज कपाशी. बरं दोघं नवरा बायको जर बस स्टँडवर गेले आणि एसटी सुटायला एसटी धराय कोण? कप. एसटीत गेल्यावर जागा धराय कोण? आणि बसाय कोण? बरं कर्ज काढाय कोण? कर्जावर पैसा कोणाची? मजा कोणाची? पुन्हा कर्ज फिटण्यावर निंबाला लटकायला कोण? पुन्हा आत्महत्येचे पैसे भेटल्यावर मजा कोणाच्या? तरी बाया म्हणतात महाराज मेल्याच्या संसारात तिळा इतकं सुख नाही हो, तिळा इतकं नाही. आता नेऊन फुका यायला एवढंच राहिलं, बाकी काहीच नाही राहिलं. काय काय बशाच्या आवाजानं कपा अशी इगरून गेले महाराज, इगरून. लय अवघड आहे हो. एक गोष्ट सांगू का? संसारात बायको चांगली मिळण्यासाठी पुण्य करावं लागतं, पुण्य. राजा रावण भाग्यवान होता म्हणून बायको मिळाली होती. कोण? शांताबाई? कोण होती? मंदोदरी. अहो विद्वानी होती आणि सुंदरी होती. सुंदर स्त्री ज्याला म्हणायचं, ज्या झाडाला पान फुल फळ कधीच लागत नाही आणि त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली, तनोगंधान माल्यांच्या येते त्याला पाकळ्या फुटाव्या. आपल्या बाया कापसात गेल्या तर पाते गळतात. कुठं सुंदर स्त्री राहिली? अहो सुंदरी होती आणि विद्वान होती. काय सांगायची मालकाला? मालक मंदोदरी बोले रावणाप्रती. मंदोदरी बोले रावणाप्रती. मंदोदरी बोले रावणाप्रती. स्वप्न देखिले एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती शिर सागरू बांधिला. कोण सांगायची? मंदोदरी. कोणाला सांगायची? रावणारा. काय सांगायची? मालक परस्त्रीचं हरण केलं तुम्ही, हे काम तुम्हाला शोभत नाही. पण रावण म्हटलं तू मला शिकवायली, मला? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. ऐकत नाहीत महाराज अहंकारी माणसं. मला सांगा बाबा, रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं, लंका जळाली असती का? त्याच्यामुळं तुम्ही कधी मधी का होणार बायकोचं ऐकत जा. आणि ऐकावंच लागतो. बायाचे जिभेचे औषधे का ते कोण्याच मेडिकलला मिळत नाही. लय बोलतात तो बाया, लय बोलतात. इथल्या सोडून एक बाय नवऱ्याला म्हणे काय काय सांभाळू म्हणे, ढोरं सांभाळू, आखाडा सांभाळू का तुमचे मायबाप सांभाळू म्हणे.
ते म्हणे तू या पाया पडतो रे, काय नको संभाळ, फक्त तू तोंड सांभाळ. अवघड आहे ना, किती अहोरात्र परमार्थ करा. आणि बायको जर संशय मिळाल्यावर काही उपयोग आहे का? एका बाई नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठा? तो म्हणला मी घरीच आहे. पण बायको म्हणे मला तुमच्यावर विश्वासच नाही म्हणे. मग नवरा म्हणे तुला माझ्यावर विश्वास पडण्यासाठी काय करू? ते म्हणे काय नाही, कुकरची शिट्टी वाजवा म्हणे. कशाची कुकर? शिट्टी कुकरलाच असते ना. मग त्यानं पहिल्या दिवशी शिट्टी वाजवली कुकरची. बाईला वाटलं आता 100% आपला नवरा घरीच आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला, हॅलो कुठा? तो म्हणला मी घरीच आहे. मग वाजवा शिट्टी. तिसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला. मग बायकोनं ज्या अर्थी लगातार 3 दिवस फोन केला, त्या अर्थी नवऱ्याला काय वाटलं आपली बायको घरीच आहे. आणि चौथ्या दिवशी बायको माहेराहून सासरी आली आणि पोराला विचारलं, पप्प्या तुझा बाप कुठे? पप्प्या म्हणला, बाबा 3 दिवस झाले कुकर घेऊन गेले, आज घरीच नाही आले. आता असा गोंधळ झाल्यास करायचं काय महाराज? बायाला हुशार असतात तो. परवा दिवशी बस स्टँडवर एक बाई भेटली, काय चाललं म्हणे महाराज? काय नाही म्हणलं, सगळं चांगलं आहे. म्हणे लग्न झालं का? नाही म्हणलं, राहिलं अजून. म्हणलं काकू तुमचं काय चाललं? काय नाही म्हणे महाराज, 4 पोरी होत्या म्हणे. किती? 4 पोरी. आणि 4ही पोरीचे म्हणे अशा घरी लग्न केले म्हणे ज्या घरी सासूचा पत्ताच नाही म्हणे. म्हणलं मग मावशी आता काय अडचण आहे? आता काय नाही म्हणे महाराज, पोराचं लग्न होईना. म्हणलं होऊ शकत नाही. तिकडले बी म्हणतात की आम्हाला अशा घरी द्यायची, पोरगी द्यायची ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. अहो आपण हुशार हो, पण देव चतुरा तो शिरोमणी. अहो संसाराचा आनंद कमी होतो आणि परमार्थात अहो ताणयाचे लागता झटे, त्याने अधिकची पाना फुटे, हेची प्रेम दुनवटे. कशात? परमार्थात. आणि संसारात आनंद वरच्या वर कमी होतो. लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जेवढं गोडीनं राहतात तेवढं मथारपणी राहतात का? लग्न झाल्या झाल्या काय ते वातावरण असतं 5-6 दिवस. लग्न झाल्या झाल्या आपण नवरदेवाला जे हरी घालायचा, मामा म्हणायचं जे हरी, तो म्हणतो ए जे हरी. पुन्हा 6 महिन्याने त्याला जे हरी घालायचा, त्याला म्हणायचं जे हरी, तो म्हणतो जे हरी. जरा चार्जिंग कमी होती. पुन्हा 6 महिन्याने जे हरी घालायचा, त्याला म्हणायचं ए जे हरी, तो म्हणतो आता जाऊ द्या घरी. काय करता हो, संसारातला आनंद कमी होतो. लग्न झाल्या झाल्या जर बायकोला नाव घ्यायला सांगितलं, इथून नाव घ्यायला सुरुवात करते तर फार लगे मुंबईपर्यंत जाते. ऐकायचं का? नाव कोण नाव घेतलं? ऐका. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगर बारा. पान खाते 13 घाम येतो जरा जरा. तिकून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते आण्याला, हंडा नेते पाण्याला. पाणी आणते आड्याचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, आणि घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी, ज्ञानोबा तुकोबाची लेख. एवढं मोठं बाई नाव घेते. कधी? लग्न झाल्या झाल्या. आणि एक लेकरू झालं की बाईला नाव घ्यायला सांगायचं. चेक काड्या उतरतात तो, 2च काड्या राहतात, आणि मग बाई नाव घेते. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंखावर. बाकीच्या काड्या कुठे गेल्या? आणि मथारपणी असं नाव घेतात, ऐकू सुद्धा वाटत नाही हो. जात होते हळदी कुंखाला, बटन तुटलं बटव्याचं. जात होते हळदी कुंखाला, बटन तुटलं बटव्याचं. काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं? काय करता हो सगळा खेळ असा. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही या संसाराला कवटाळून मिठी मारली, पण या संसारानं जोडवी तुमच्या नावची, याला त्याग म्हणतात. आणि मला वाटतं एवढा त्याग जर आपण देवासाठी केला तर आपल्याला आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अरे आपली चिंता देव करतो,
पण त्यासाठी अंतकरणामध्ये देवाविषयी निष्ठा पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व. अहो आपली चिंता देव करतो, पण अंतकरणामध्ये देवाविषयी निष्ठा पाहिजे. किती प्रेम केलं भगवत भक्तांनी देहावर. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अहो एवढं प्रेम केलं तर देव आपल्या संगतीमध्ये राहतो. कोण म्हणतं देव येत नाही? कोण कहता हे भगवान आते नहीं माँ द्रौपदी जैसे बुलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही? हो देव येतो, पण बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. एके दिवशी उद्धवानं देवाला प्रश्न केला, देवा तुमची सख्खी बहीण कोण आहे हो? देवानं सांगितलं, उद्धवा माझी सख्खी बहीण सुभद्रा आहे. उद्धव म्हणला, देवा सख्खी बहीण सोडून दिली आणि सतत द्रौपदीचं वर्णन करता, माझी द्रौपदी अशी माझी द्रौपदी तशी. देवानं सांगितलं, उद्धवा तुला द्रौपदीचं प्रेम नाही कळायचं बाबा. उद्धव म्हणला, देवा सख्या बहिणीपेक्षा सावत्र बहीण जास्त जीव लावती का? उद्धवाच्या पोटात थोडंसं मळमळ झालं. आणि काही काही माणसाच्या होतं ना दुसऱ्या चांगलं चालायला लागल्यावर. आज माणसाची वृत्ती एवढी बेकार आहे महाराज. किती लोकांची वृत्ती बेकार आहे सांगू. आपल्याला राहायला घर नाही याचं बाबा कोणालाच दुःख नाही, पण दुसऱ्यानं बंगला कसा बांधला याचं दुःख आहे. अहो आपला मुलगा दारुडा आहे, आपला मुलगा पेनार आहे याचं कोणालाच दुःख नाही, पण दुसऱ्याचं पोरगा कसं चांगलं निघलं याचं दुःख आहे. एखाद्याचा मुलगा डॉक्टर झाला, चांगली भावना ठेवली पाहिजेत, म्हणलं पाहिजे बिचाराचं चांगलं झालं. पण आज माणसाची वृत्ती एवढी बेकार आहे. शेजाऱ्यानं गाडी घेतली तर लोक हसत पण नाही. तो त्याला म्हणलं तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, तो म्हणतो हप्त्यावर घेतली असेल. एखाद्यानं भरपूर हुंडा त्याला पोरीचं लग्न केलं, लोक म्हणतात काय कुटाणा असेल. एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणतात कुटाणा असेल. आर पण तू गप ना. लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्याचं चांगलं दिसल त्या दिवशी आपलं आपोआप चांगलं होईल. आणि नारदाच्या गादीहून सर्वांना विनंती करतो, जीवनामध्ये कधी कोणाचं चांगलं करता आलं तर करा, पण वाईट कधीच कोणाचं करू नका. बोले आपण करा सोडवण, आपोले आपण करा सोडवण, आपोले आपण करा आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. अहो जीवनात कधी कोणाचं चांगलं करता आलं तर करा, पण वाईट कधीच कोणाचं करू नका. त्या दिवशी आपलं आपोआप चांगलं होईल. उद्धवानं थोडासा संशय घेतला. उद्धव म्हणला, देवा अहो सख्या बहिणीपेक्षा सावत्र बहीण जास्त जीव लावते का? देवानं सांगितलं, उद्धवा तुला द्रौपदीचं प्रेम पाहायचं का? चल म्हणले हस्तिनापूरला. देवानं उद्धवाच्या हाताला धरलं आणि हस्तिनापूरला नेलं. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला जात होते त्या वेळेस उद्धव सोबत असायचा. कोण असायचा? उद्धव. आणि मी नेहमी सांगतो, माणसानं सोबत कोणालाही संग नेऊ नाही. आणि त्यातल्या त्यात कीर्तनकारानं लहानपणचा वर्गमित्र कव्हाच संग न्यायचा नाही. ते कव्हा कुठं चव घालल काहीच सांगता येत नाही. आमच्या गावातलं एक जण मला पायटच भेटलं. ए म्हणी महाराज कुठे आज डाव कीर्तनाला डाव म्हणे.
म्या म्हणलं उद्या आहे मुंबईला कीर्तन पण आजच निघायचंय. मग म्हणे मला येऊ दे ना. म्हणलं चाल. त्याला नेलं बाबा. आम्ही दिवसभर फिरलो. काय पर्यटन स्थळ असतील ते ताज हॉटेल समुद्रकिनारा दिवसभर फिरलो. आणि संध्याकाळी जेवायच्या टायमावर मुक्कामावर गेलो. बाहेर गेलं की लोक चांगली सोय करतात. घरी काय असो का नसो बाहेर गेलं की खायला चिक्की ते काय तक्या घरी आलं की बुक्या. घरी काय असो का नसो मात्र बाहेर लोक चांगली सोय करतात. गेलो 13 वाट्या आल्या भाजीच्या आणि 14वी वाटी आली गरम पाणी आणि लिंबाची फोड. कशाला? हात धुयाला. आमच्या इथल्या येड्यानं लिंबू पिऊन पाणी पिऊन टाकलं. आर म्या म्हणलं येड्या हे पियाला नसतं हात धुयाला असतं. ते म्हणला गप्प बस तुला काय करतं यानं पोट साफ राहत असतं. आता हाणून घ्यावा का? अहो इकून तिकून आलं कीर्तनात. त्यानं 2 घंटे मावं कीर्तन ऐकलं. पण कीर्तन ऐकून झाल्यावर त्याच्या हरपली चप्पल. मला म्हणे महाराज. म्हणलं काय? आर कव्हाच कोणाचं कीर्तन ऐकलं नाही म्हणे. आज पहिल्यांदा तू कीर्तन ऐकलं म्हणे. 500 किलोमीटर लांब आलो म्हणे तू कीर्तन ऐकण्यासाठी. आर मी म्हणलं मग चांगलं झालं ना. काय झालं? अरे काय चांगलं झालं रे म्हणे. तुम्ही निश्चित सांगता म्हणे कीर्तनात की कीर्तन ऐकत जा चांगलं असतं. कीर्तन ऐकत जा चांगलं होतं. मग काय चांगलं झालं रे म्हणे. 2 घंटे तू कीर्तन ऐकलं पण म्हणे माझी चप्पलच गेली चोरीला म्हणे 1000 रुपयाची. म्या म्हणलं आर अवघड झालं राव. अवघड बिवघड काय नाही म्हणे. म्या म्हणलं मग म्हणे मला दुसरी चप्पल घेऊन दे. म्या म्हणलं येडायस काय रे. आपल्यासारख्या माणसाने विकत घ्यायची नसती. ते म्हणे मग. म्हणलं हाण कोणाची बी. अहो त्यानं खरंच हाणली पण त्यानं हाणली माही हरपली. आणि मी 2 घंटे मांडवत पाहिली सापडलीच नाही. आणि जाताना त्याच्याच पायात निघली. आर त्याला म्हणलं माहीच हाणली का काय. आर ते म्हणे तू हीच निघली काय. विठाला विठाला उद्धव तसा नव्हता महाराज. सुभद्रेच्या दारात गेले. आवाज दिला ताई. अगं काय करतीस. ताईनं सांगितलं दादा आता नेमके झोपेतून उठले बघ. ब्रश करणार आंघोळ करणार देवपूजा करणार. देवानं सांगितलं अगं 2-3 दिवसाचा उपास आहे मला खायला दे काहीतरी. ताईनं सांगितलं दादा आता नेमके झोपेतून उठले रे. आंघोळ करणार ब्रश करणार देवपूजा करणार तोपर्यंत 12-1 वाजते. देव म्हणला तो रक्त मग मढं काढावं लागतं. मग असं कर देवा दादा किचन रूममध्ये जा. फळाचं टोपलं आहे त्यातलं एक फळ घे आणि खा. देव किचन रूममध्ये गेले. देवाला कुठं फळ खायचं होतं महाराज. देवानं फळ घेतलं आणि चाकूनं फळ कापू लागले. पण फळ कापता कापता देवाचं बोटच कापलं. रक्त निघू लागलं. उद्धवानं पाहिलं. उद्धवानं आवाज दिला ताई अहो देवाच्या बोटाचं रक्त निघते बांधायला ना काहीतरी. सुभद्रा चिंधी पाहिली. घरात एकदा पळाली वरच्या बगल्यात एकदा पळाली एकदा खालच्या मजल्यात पळाली. आता देवाची बहीण सुभद्रा तिचं घर लहान का काय मला सांगा. 52 तास चिंधी पाहिली पण तिला चिंधीच सापडली नाही. मला सांगा सुभद्रेकडे खरंच साड्याला कमी असेल का हो. आताच्या बायकाकडे मारा साड्याला कमी नाही. जसजशी सकरात जवळ येते तस तसे नवऱ्याचे 2-2 किलो वजन कमी होतात. एवढे बायाकडे साड्या महाराज. मी म्हणतो बाया मथाऱ्या जरी झाल्या तरी साड्याचा मोह काय जात नाही. परवाच्या दिवशी एक मथारी हाताला हात धरून जात होतं. म्या म्हणलं काय प्रेम आहे बोयायचं. तरुणपणी प्रेम म्हातारपणी प्रेम. ते म्हणे महाराज प्रेम बिम. मी पळतच गेलो त्याच्या पाया पडलो. ते म्हणे महाराज पाया कोण पडायले. म्या म्हणलं तात्या काय प्रेम आहे बा तुमचं. तरुणपणी प्रेम म्हातारपणी प्रेम. ते म्हणे महाराज प्रेम बिम तसलं काय नाही. म्या म्हणलं मग. म्हणे हात सोडला की साड्याच्या दुकानात पाहायला लागली. अहो ती सुभद्रा होती. 52 तास चिंधी पाहिली चिंधी काय सापडलीच नाही. देवानं सांगितलं अरे उद्धवा हिच्या दारात काय थांबलाय बाबा. चला आपण द्रौपदीकडे जाऊ. द्रौपदीकडे गेले. संध्याकाळची वेळ होती. द्रौपदीच्या एका हातात तांब्या होता एका हातात ताट होतं आणि द्रौपदी देवाचं भजन करत होती. तेवढ्या समोरून देव आले. द्रौपदीचं लक्ष गेलं देवाकडं आणि द्रौपदी पळत गेली आणि देवाला विचारलं दादा तुझ्या बोटाचं रक्त निघते. हो ताई काय झालं. चाकू लागला. थांब दादा चिंधी बांधते. आणि चिंधी पाहण्यासाठी घरात पळाली नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.
बांधते द्रौपदी. ओ डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकून नाटी फाडू लागली. त्यावेळेस उद्धवानं हात धरला. ताई अहो सौभाग्यवती बाईनं पदराकून नाटी फाडू नसतात. पदराकून नाटी त्या दिवशी फाडतात ज्या दिवशी बाईचा नवरा मरत असतो. आणि तुझे 5 पती जिवंत आहेत अशी का करतेस. त्यावेळेस द्रौपदीनं गोड उत्तर दिलं. महाराज द्रौपदी म्हणली उद्धवा अरे माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचं आणि किती दिवस नाही हे माझ्या या दादाच्या हातात आहे रे. अरे त्याच्या बोटाला जखम झाली माझी चिंतेची काय किंमत आहे. टरकन साडी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधली आणि त्या चिंधी चुरून महाराज देवानं मांडलं. कारण जगात एकच व्यक्ती असा आहे तुम्ही प्रेम केल्याच्या नंतर त्याची परतफेड प्रेमानच करतो तो म्हणजे देव. ते ऋणपण देखोनी अंगी मी आपुलाची उत्तीर्णा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. उपकार मानतो देव भक्ताचे माने भक्ताचे उपकार ऋणवी मने निरंतर. आणि देव सोडून या जगातले लोक कसे सांगू. सुख के सब साथी दुःख मे ना कोय जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. अहो जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे महाराज तोपर्यंत अख्खं जग तुमच्यावर प्रेम करतं आणि ज्या दिवशी पैसा संपला त्या दिवशी अवघड आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी माय बाप बंधुजन सर्व मानेती वचन. हे सगळे धनाच्या मांग फिरतात पण देव एकमेव असा माणूस आहे तुम्ही प्रेम केल्याच्या नंतर त्याची परतफेड प्रेमानं करतो तो म्हणजे देव. देवानं ऋण मानलं महाराज द्रौपदीचं. आणि ज्या वेळेस नालायक गौरवानं द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस नुसते वस्त्र पुरवले नाही तिच्या शरीराचा देव स्वतः वस्त्र झाला. द्रौपदी पांचाली सभे माझी आली. हो द्रौपदी पांचाली सभे माझी आली. द्रौपदी पांचाली सभे माझी आली. हो द्रौपदी पांचाली सभे माझी आली. वस्त्र कैसी झाली मावली. वस्त्र कौरवे पांचाली सभी माझी आणली वस्त्रे हरण वस्त्र केसी झाले माऊली. अहो ऋण मानलं देवानं आणि निस्त्र वस्त्र पुरवलं नाही तिच्या शरीराचा देव स्वतः वस्त्र झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव हा भक्ताच्या संगतीत राहतो सर्व भावाने राहतो सर्व काम करतो. अभंगाचं पहिलं चरण. सर्व भावे हरी हो सर्व भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे
भक्त ऐसे जाना जे देव, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. अहो, देव हा भक्ताच्या संगतीमध्ये राहतो, पण नेमकं भक्त म्हणायचं कोणाला हा प्रश्न आहे महाराज. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी. अहो, त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या आशा संपल्या पाहिजेत, त्याला भक्त म्हणतात. आम्ही पहिल्याच वर्गात नापास हो, कारण आम्हाला खिसा आहे. ज्याला खिसा आहे तो मुळीच भक्ताच्या यादीत येत नाही. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी. साधूचं नंबर 1चं लक्षण निळोबाराय सांगतात की त्याला पैसा नाही आवडला पाहिजेत, सर्व उदास वृत्ती असली पाहिजेत. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे हे जनधन माता पिता. त्याला फक्त देव आवडावा, तेची संत ज्यांचा भेद विठ्ठले. त्याला देवाशिवाय दुसरं काहीच आवडू नये. असा जर भक्त असल मग मात्र त्या भक्त्याचं काम करतो. तुकोबाराय एका अभंगात सांगतात, बाबा रे, ज्याला कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही त्या भक्ताचं कितीही खालच्या प्रकारचं काम असू द्या, देव करतो आणि करताना ते काम लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देव कधीच लाजत नाही महाराज. कोणाचं काम केलं ऐका. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. तुकोबारायाची परिस्थिती गरिबीची होती. आम्ही सदैव सुटके, जवळी येता चोर धाके, आम्ही जाऊ कुठे भिके, कुत्रे घरी राखती. अहो, तुकोबारायाची गरीब परिस्थिती. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. दिवाळीचा सण होता. जिजाबाईच्या भावानं जिजाबाईला 5 रुपये दिले. ते 5 रुपये जिजाबाईनं घेतले आणि एका श्रीमंत माणसाला दिले. त्या श्रीमंत माणसानं जिजाबाईला 35 किलो मिरच्याचे 3 पोते दिले. 35 गुणिला 3 105 किलो मिरच्या दिल्या. तुकोबारायच्या सासऱ्यानं तुकोबाराला बैल दिलता. त्या बैलाच्या पाठीवर 3 पोतडे मिरच्या टाकल्या आणि तुकोबाराय एका श्रीमंत गावात मिरच्या विकण्यासाठी गेले. मंदिरापाशी मिरच्या सोडल्या, तराजू लावलं, मिरच्याचं पोतं रिकामं केलं. वाया कणकण मिरच्या होत्या. त्या का आपल्या बाजारातल्या मिरच्या होत्या का? अहो, आपल्या बाजारातल्या मिरच्या घरी आणले की दोरी वळता येते, एवढ्या वळल्या. कारण दुकानदार संध्याकाळी हौदात पोतं बुडवतं आणि त्याची बायको पुन्हा झोपता झोपता 2 बकेटे पाणी तिच्यावर टाकती आणि दुसऱ्या दिवशी बाजारात मिरच्या विकतात. घ्या मिरच्या, किलोच्या 3 पाव किलोच भरतात. पण त्या तुकोबाराईच्या मिरच्या होत्या वाया कणकण मिरच्या. एक बाई डोक्यावर पुंजाण्याचं टोपलं घेऊन उकंड्यात पुंजाना टाकायसाठी चालली होती. जाता जाता तिला 40 फुटावर शिंका आल्या. त्या अर्थी नंबर 1च्या मिरच्या. त्या बाईनं उकंड्यावर पुंजाना टाकला आणि तुकोबारायाकडे गेली आणि तुकोबारायाला विचारलं, ओ दुकानदार, केवढ्याला किलो मिरच्या? एका आण्याला 2 किलो. टाका 4 किलो. टोपल्या 4 किलो मिरच्या टाकल्या. बाई पैसे? मालकाजवळ पाठवून देईल. नाव नाही, गाव नाही, गली नंबर नाही, घर नंबर नाही. गेली घेऊन 4 किलो मिरच्या. पुढे गेल्यावर तिला समिंद्री भेटली. समिंद्री म्हणले, आणसे कुठून आणल्यास ग मिरच्या? माय मंदिरात एक दुकानदार आलंय त्याच्याकडून आणल्या. ही समिंद्री गावात नंबर 1ची चोर. इथली सोडून ही समिंद्री गेली. ओ दुकानदार, द्या 8 किलो मिरच्या. बाई पैसे? गड्याजवळ पाठवून देईल आणि हिचंच मथारा सातारबाईच्या शेवा आहे. गेली 8 किलो मिरच्या घेऊन. तिला तुळसाबाई भेटली. समिंद्रा, कुठून आणल्यास ग मिरच्या? माय तुळसा काकू मंदिरात एक दुकानदार आलंय त्याच्याकडून आणल्या. ही तुळसा काकू चवळच घेऊन गेली. ओ दुकानदार, काय भाव मिरच्या? एका आण्याला 2 किलो. टाका 15 किलो. बाई पैसे? मालकाजवळ पाठवून देईल आणि कपाळाला बुक्का. तुकाराम महाराज म्हटले, ही मालकाजवळ पैसे पाठवून देईल मानमंत आणि कपाळाला बुक्का. मायासारखा दुकानदार असतात मला असता, ए कपाळाला बुक्का, मालक कोण? पण ते तुकोबाराय होते बाबा. 2 पोतडे मिरच्या बायानं नेल्या. राहिलं बंद पोतं. ते बंद पोतं न्यायला एक फुगीर आलं. त्याच्या पायात एकच बूट.
आता एक बूट कोणाच्या पायात असतं? मरणाचं पिलं नालीत गुतलं, एक बूट नालीतच राहिलं आणि तसं झालं. कुठले दुकानदार अहो लय येडमट पिणारे, पिऊ नका रे पिऊ नका. खातो गुटखा वाईट खाण्याचा जिभेला चटका, खेळतो जुगार मटका संसार होतो ना फटका. देणं व्यसनाला झटका. अरे गुटखा जिथं भेटल तिथं बसल, तिच्यात काय भेटल? गुटखा खाल्ला तोंड फुटल, सप्त्याताला बंधन तुटल. पण इकडे येत नाहीत, लय आगाऊ पिणारे महाराज. अहो 100 टाळकरी असू द्या आणि एक पिणारा असू द्या, ते 100 जणांना बोलू देत नाही. तर डायरेक्ट म्हणतात तुम्ही काय लायकीचे आम्हाला का माहीत नाही काय, आणि तुमच्या दम असेल तर पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली, गाथा गेला आणि 65 रुपयात आमचा मालक झाला. अहो लय येडमट पिणारे. 2 बेवडे पारावर बसले, पहिला बेवडा दुसऱ्या बेवड्यात म्हणे होय रे दारू न खोकला जातो का रे? दुसरा म्हणला 100% जाणार. पहिला म्हणला कस काय जाणार? दुसरा म्हणला येड्या दारू पाय माय बायको गेली, घर गेलं, दार गेलं, तू खोकला काय चीज आहे? अरे ते जाणं वेगळं, हे जाणं वेगळं. लय येडमट महाराज पिणारे. एकदा मी असाच एसटीनं प्रवास करू लागलो, एक पिणारे आलं एसटीत. मग अर्धी एसटी रिकामी, पण आमच्या कपाला गंधान गयात माळ म्हणलं की महाराज लोकांवर कोणी वजन आणतं? ते आलं ए सरत. मी म्हणलं कुठे पिणाऱ्याच्या नांदी लागता? आता त्याला बसायची जागा दिली, त्यानं मुकाट्यानं बसावं का नाही? ते खाली वाकलं, त्यानं मग पायच खाजवा सुरुवात केली, खर खर खर. मी म्हणलं का जेसीबी ड्रायव्हर आहे का रे, हे असं खाऊन करतं? त्याला म्हणलं माझा पाय का खाजवता? तो मला म्हणला पेला का काय? अरे म्हणलं मी, तुझ्या तोंडाचा वास आला आणि मला म्हणतो पेला का काय? मग म्हणे मी माझा पाय खाजवतो. मी पाय वर घेतला आणि म्हणलं हा माझा पाय. मग तो म्हणे माझा पाय कुठे? म्हणलं राहिला सर धाब्यावर विसरून. तुझा पाय कुठे मला काय माहिती? त्याला म्हणलं बाबा तुम्ही उठा म्हणलं इथून, तुमचं ना आपलं काय पटायचं नाही म्हटलं. ते तिथून उठलं, त्याला पाठीमागं कोणीच जागा देणं. त्या ड्रायव्हर शेजारी गेअरबॉक्स असतो ना, 1 2 3 ते गेअर टाकायचं. हे तिच्यावर जाऊन बसलं, मरणाचं तपत दे. पॅन झाली तरी उठे ना. आणि काय गो हे कानू पिताड्याला वातावरण सुट होतं, त्याला थंडीत थंडी वाजत नाही, उन्हाळ्यात ऊन लागत नाही. पॅन झाली तरी गडी निवांत. आणि ड्रायव्हर आपला बिचारा गेअर टाकायचा, पहिला दुसरा तिसरा चौथा. बघू लागला काय करायला रे म्हणलं ड्रायव्हर. गाडी जेवाय थांबली आणि ड्रायव्हर जेवाय गेला. आणि ड्रायव्हर जेवून आला आणि बघतो तर काय गेअरचं दांडकच गायब. ड्रायव्हर म्हटलं आता तर होतं कुठे गेलं? तो मला ड्रायव्हर साहेब घाबरू नका, गाडीत बसले तेव्हापासून बघतो तुम्ही त्याला काढायसाठी मागं पुढं करता. तुम्हाला निघलं नाही, मी मोडूनच काढलं. अरे गेअर होता तो. ड्रायव्हरने त्याला खाली उतरून दिलं आणि चाललं रोडच्या कडेनं. आता रोडच्या कडेला हे असतो ना नंबऱ्या, मन्नास पिपरी 2 किलोमीटर, गोरेगाव 3 किलोमीटर. हे पिणारं त्या नंबऱ्या पुढे गेलं आणि त्या नंबऱ्याला बोलायला लागलं मला आडवा का आला? ठोकेले तेव्हापासून एका जागेवर उभा आहे तो. आणि त्याला म्हणतं मला आडवा का आला? बाजूला हो म्हणला, नाही तर लातच घालील. आता ते नंबऱ्या कुठे हालत असतो का? तो म्हणला माझ्यासोबत रकील की करायला? हे म्हणलं आजाकडं बापाकडे 40 एकर जमीन होती, गाव चानात पुरा करण्यासाठी 35 एकर विकली. त्याची जीबी आवला दे म्हणला, राहिलेली 5 एकर फुकील पण तुला साईडलेच करील म्हणला. त्या नंबऱ्याला काय करतो महाराज, आजान पंचान काय जमीन आणि काय? तो म्हणला थांब तुला लातच घालतो. यानं लात घातली, पण लात गेली नंबऱ्याच्या वरून. कोण झालं इकडं, नंबऱ्या राहायला पाठीमागं. मग म्हणलं आता कस काय भिवून पळाला? अरे तुझ्या पाठीमागं शे. तेवढ्यात पाणी चालू झालं आणि इच्छा चमकली. आणि हा म्हणतो कोण माझा फोटो काढतं रे? याची लायकी आहे का? पिऊ नका महाराज, पिऊ नका. अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने फलों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. प्यायचं असेल तर काय प्या माहिती का? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो शाम को उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली महाराज, व्यसनाला हात नाही लावला. कसं स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, विचार नाही केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता 7.5. अरे मावळा लढायला जाताना विचार करत नव्हता रात्र आणि दिवसाचा.
कारण अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्रातली मातीतली माणसं आहेत बाबा आपण. कोणाला म्हणायचं शिवाजी? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. कसे होते महाराज छत्रपतींचे मावे? 65 किलोची तलवार चालवितो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूची लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारे. हो तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार घेतले आपल्या दिल्या छातीवर. आपल्या दिल्या छातीवर, आपल्या दिल्या छातीवर. प्राण पणाले दिले मावळे भरतच्या राजावर. प्राण पणाले दिले मावळे भरतच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव, माझ्या राजाचं नाव, माझ्या नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. रयतेसाठी वार घेतले आपल्या दिल्या छातीवर. आपल्या दिल्या छातीवर, आपल्या दिल्या छातीवर. लहानपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. लहानपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांची जयंती करताना जरूर साजरी करा, पण छत्रपतींच्या विचाराची करा. धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती करताना जरूर करा, पण त्यांच्या विचारांची करा. नाहीतर शंभूराजांचा छावा आणि तोंडात मावा. का वेडेवाणी करतो भावा? अरे हरिपाठात यावा टाळ घ्यावा. शंभूराजांच्या विचारांची जयंती करा. 40 मिनिटं कीर्तनात बसला म्हणजे धर्म झाला समजू नका. 40 दिवस औरंग्याने केलेले आतोनात हाल माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना सोचले आहेत. नाही झुकला, नाही वाकला. शिवछत्रपतींचा छावा होता. हिंदवी स्वराज्यासाठी लढला होता. अरे एवढा एवढा पराक्रमी माझा राजा होता, एकट्या शंभूराजानं वाघ पाडला होता. धर्मवीर संभाजी महाराज की जय. त्यांच्या विचाराची जयंती करा. कशासाठी करायचे हे कार्यक्रम? का तुम्हाला लय पैसा झाला ना आम्हाला काही काम नाही म्हणून आहे का? 4 गोष्टीसाठी सप्ताह करायचा. 1, गावात एकी निर्माण व्हावी. नंबर 2, तरुण मुलं व्यसनापासून दूर व्हावी. नंबर 3, हिंदू धर्म टिकावा. आणि नंबर 4, वारकरी संप्रदाय वाढावा. याच्यासाठी कार्यक्रम आहेत.
तर कशासाठी सप्ते करायचे एवढे? बदल महत्वाचा आहे. नुसते कीर्तन काय ऐकता? रोज कीर्तन येतं, व्हॉट्सअपला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, सोशल मीडियाला कीर्तन, पण बदलायचं कोण? आपलं कीर्तनाचे तो खरंय खरंय खरंय. नको रे बाबा नकोच. महाराजांनी सांगितलं ना, व्यसन करायचंच नाही. बाहेर गेला की काढलीच तंबाखू, लावला चुना, आणि मग पोरात गप्पा झाला बा गावात सप्ताह चालू. लय लांबून लांबून महाराज येतात रे. गजानन महाराजांनी बी बार निवडून महाराज आणले बुवा. दुसरा म्हणला आर त्यांनी सांगितलं ना व्यसन करू नको, गप. सांगत येत असत्यात, धंदाचे त्यांचा. आपल्याला काय या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. आणि आपण नीट वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगायचं? म्हणजे आम्ही 2 घंटे आरडू मेलो नाही. तर बदल महत्वाचा आहे. विठाला विठाला. असो आपण विषयाच्या बाजूला गेलो. गावरान गायीनं दिवसभर कोणाच्याही धुऱ्यावर चराव, पण संध्याकाळी मालकाच्याच कोठ्यावर यावं. तसं कीर्तनकारानं कुठं पण जा, पण मुद्द्यावर या. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या 2 पोते मिरच्या बायानं नेल्या. राहिलं बंद पोत. ते बंद पोत न्यायला एक फुगीर आलं बाबा. तुकोबाराकडे गेलं. ओ दुकानदार, कुठले? देऊचा. काय नाव? माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ठेवलंय. वा. काय पोत्यात? मिरच्या येता. किती येता? 35 किलो. भाव काय? एका आण्याला 2 किलो. नेऊ का? पैसे गड्याजवळ पाठवून देईल. पण तुकाराम महाराज म्हटले 35 किलो मिरच्या काय करायच्या? मुलीचं लग्न आहे, उधळतो काय मांडवानं? 35 किलो मिरच्या काय करायच्या? संध्याकाळी खायला पंचायत याला, पण फुकटच्या भेटले की नेल्या. बायकोला म्हणलं ए मुकाट्यानं घरात ठेव. बायको म्हणली माय 35 किलो मिरच्या कुठून आणल्या? तो म्हणला मुकाट्यानं ठेव, तुला काय करायचं? नाही पण म्हणली तुम्ही 35 किलो मिरच्या आणल्याच कुठून? इलेक्शन बी चालू नाही, तुम्हाला कोण पैसा दिला असेल तर इलेक्शनमध्ये वाटेतात ना पैसे. ते म्हणला मुकाट्यानं ठेवू, कोणाला सांगू नको. पण बाया लय हुशार असतात महाराज, त्याला पक्क कळतं आपल्या हिऱ्यात काय ताकद आहे. आमच्या गावात एका जणानं क्विंटलभर साखरे आणला आणि त्यानं घरी गेलं घेऊन. बायकोला म्हणलं मुकाट्यानं ठेवू. बायको सहज म्हणली पप्प्याचा बाप क्विंटलभर साखरे आणलाच कुठून? ते म्हणला मुकाट्यानं ठेवू. बायको म्हणली तुम्हाला माही शपथ राव, सांगा खरंच कुठून आणला? लागले ना दुखायचे भांडणं. मी लगेच गेलो, म्हणलं तात्या काहून भांडायले? अहो क्विंटलभर साखरे आणला महाराज, आणि हे म्हणते कुठून आणला? मग मी म्हणलं तुम्ही बी सांगा ना कुठून आणलं तर. ते मला टरकातलं पडलेलं आणलं. मग ती बाई म्हणली मंगापासून हेच सांगाव ना. तसं पण बाजारात गेले की सगळे दुकानदार दुकानं बंद करतात. तशी ती बाई म्हणली 35 किलो मिरच्या कुठून आणल्या? तो म्हणला मुकाट्यानं ठेवू. आणि पेदाड माणसं काय बोलू देत नाहीत महाराज. ठेवल्या. 3 पोते मिरच्या सगळ्यांनी नेल्या महाराज, पण एकानंही पैसे नेले नाही. तुकोबारायाकडे एक बैल होता, त्याला काय खाऊ घालायचं? 2 पोत्याचा बारदाना होता. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 2 पोत्याचा बारदाना होता आणि तराजू आणि माप एका श्रीमंत माणसाला दिलं. त्या माणसाकडून 5 पेंड्या घेतल्या आणि बैलाला खाऊ घातल्या. घरी गेल्यावर बायकोला काय सांगायचं महाराज? ज्याचा व्यवहारही निष्पाप आहे आणि ज्याचा परमार्थही निष्पाप आहे. पण देवानं बघितलं वरून. देवानं सांगितलं गरुडा, अरे माझ्या तुकोबारायाला लोकांनी फसवलं. 105 किलो मिरच्या नेल्या, पण कोणच पैसे दिले नाही. मला त्याचे पैसे वसूल करून द्यावे लागतात. न सांगता करी सर्व काम, देवा भक्ताचं न सांगता काम करतो. आणि देवानं एका पाटलाचं रूप घेतलं. काना इतकी काठी आहे, पांढरं शुभ्र धोतर, पांढरं शर्ट, कुरकुर वाजणारा बूट, आणि जिनं 6 किलो मिरच्या नेल्या तिच्या दारात. बाई, ओ बाई. बाईनं पाठीमाग वळून बघितलं.
झळझळ कपड्याचा माणूस. कोण आहे दादा? बाई मी तुकाराम शेठजीचा नौकर आहे. कोण तुकाराम? ज्याच्याकडून तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्या तो. कोण म्हणतं मी मिरच्या आणल्या? देवानं सांगितलं बाई कोणाला खोटं बोलायली पुन्हा देवाला? तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्या हे तुमच्या दारात देठच सांगायले, कारण खुडून ठेवल्या होत्या ना मिरच्या. आणि तू तुकाराम शेठजीचा नौकर आहेस का रे? हो. मालकाच्या अंगावर धोतर फाटकं आणि नौकराच्या अंगावर चांगलं खेळ तसा आहे म्हणला. नौकराचं काय खरं नाही, बँकेत कोटीन धोतराला गाठी अशीच गती म्हणला. आणि कोण म्हणतं मी मिरच्या आणला? घालबर म्हणली तुझ्या नातवाची शपथ. नातवाची शपथ म्हणल्याबरोबर तिनं सगळे पैसे आणून दिले. आणि देव दुसरीच्या दारात गेल्याबरोबर ही बाई पळतच गेली. म्हणली समिंद्रे मुकाट्यानं पैसे देऊन टाक, हे नातवाचेच शपथा घालते. 2 पोत्याचे मिरच्या बायानं पटपट आणून दिले. राहिलं बंद पोतं. त्या बाईच्या दारात देव सकाळी 9:30 वाजता गेला. बाई हो बाई मालक कुठे आहेत? ते म्हणतूनच म्हणलं ए म्हणणं बाजाराला गेले. बाई मालक अहो म्हणणं बाजाराला गेले. बाई म्हणली तेच ऐकायला लागले, मी काय सांगू कसे गेले तर. देवानं सांगितलं बाई मालकाला उठवाव ना. ती गेली. म्हणली पप्प्याचा बाप उठा ना. दारात झळझळ कपड्याचा माणूस आला. यानं उठून बघितलं तर कोण? पाहिलिया वेदलावे बैसे जीवे जडोनी, बघाव वाटावा इतका स्वरूप संपन्न देव. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शेषिका लोपलिया. बघाव वाटावा इतका स्वरूप संपन्न देव मानवी रूपात आला. देवानं सांगितलं बाई मालकाला पैसे द्यायला लावा. बाई म्हणली तू हा मालक एवढा डेंजर आहे तर माझ्या मालकाला पैसे दिलेच कसे? देवानं सांगितलं बाई नंबर 1चा नौकर मी पाठवलो, आणि माझ्याच्याने जर पैसे नाही वसूल झाले तर दुसरा बंदूक घेऊनच येतो, त्याचं नाव यम. आणि यम कोणाच्या ताब्यात येते? तुकाराम तुकाराम नाव घेता कापे यम. काय गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असो. आणि तो याला फुकणार नाही का? त्यानं बाबा देवानं सांगितलं बाई मालकाला पैसे द्यायला लावा. तो म्हणला ए चलनिक देत नाही. देवानं सोडली ना शेळी, आणि शेळी सोडून ते का बाजारात नव्हतं नेणारी काय? त्यानं मानकूनही सोडली आणि खालूनही सोडली. आणि निंबाच्या झाडावर गेलं. एक फास निंबाला बांधला आणि दुसरा गयाला बांधला. पैसे देतो का नाही तर उडीच मारतो. कोण आहे? देव. तो म्हणला ए लई बघितले असे पैशासाठी जीव देणारे. त्यानं हाणली ना उडी, जीव बाहेर आली. बायको म्हणली पप्प्याचा बाप पैसे देऊन टाका नाही तर आपल्या इथं मरतं, आणि आपल्या दारात मेलं तर आपल्याला येरवड्यात जावं लागेल. यानं खालून उचललं आणि बायकोनं दोरी तोडली कुऱ्हाडीनं. चक पैसे दिले बाबा. अहो जगाच्या मालकानं तुकोबारायाचे पैसे वसूल केले, पण तुकोबारायाला कानोकान खबर नाही. न सांगता करी सर्व कामं, न सांगता पैसे केले, आणि एका पाटलाचं रूप धारण केलं. आणि तुकोबाराय ज्या मंदिरात बसले त्या मंदिरात गेले. तुकोबारायाने नेमकाच भात घेतला बाबा. शेजारी एक वारकरी होता, त्याला भात वाढला, स्वतःच्या ताटात घेतला आणि तेवढ्यामध्ये देव तिथं गेला. ओ दुकानदार आमच्या गावात मिरच्या तुम्ही चिकल्या का? हो मी चिकल्या. आमच्या गावातले लोक लई इमानदार आहेत, सगळ्यांना माझ्याकडे पैसे आणून दिले. हे घ्या तुमचे 105 किलो मिरच्याचे पोते. आणि देवानं तुकोबारायाला 105 किलो मिरच्याचे पोते दिले. तुकोबारायाने सांगितलं देवाला अहो बसा ना आमच्यासोबत 2 घास खा. बसलं ना देव खायला. नये योगियाच्या ध्यानी धाताना तुडसी, जो तू आम्हापाशी मागे पुढे. अहो चांगल्या चांगल्याच्या स्वप्नात नाही, पण संतांच्या मागे देव मागे पुढे. सर्व पैसे आणून दिले. तुकोबारायाने देवानं भात खाल्ला, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. आणि तुकोबारायाने बाबा देवाला तुळशीचं पान दिलं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबारायांनी दिलं आणि देवाने सांगितलं येतो दुकानदार, आणि देव निघून गेले. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, देवानं तुकोबारायाचं काम केलं. 105 किलो मिरच्याचे पैसे वसूल केले आणि तुकोबारायाला दिले. आणि तुकोबारायाला काहीच माहिती नाही, न सांगता देवाचं काम केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव हा भक्ताच्या संगतीत राहतो, सर्व काम करतो आणि न सांगता करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. पण नेमकं भक्त म्हणायचं कोणाला? ज्यानं देवाला हृदयात साठवलं त्याला अभंगाचं 2रं चरण.
बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करू. सर्वांनी हात वरी करा. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. अहो ज्यानं देवाला हृदयात साठविलं त्याचं देव काम करतो. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. आणि देव नेहमी भक्ताकडे एक अपेक्षा करतो बाबा. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ. पण भक्त आहे देवाला कधीच काही मागत नाहीत. आणि जरी भक्तांनी नाही मागितलं तरी देव देतो. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. देव हा भक्ताला कधीच काही मागत नाही. आणि भक्तांनी जरी देवाला कधी काही नाही मागितलं ना तरी देव हा भक्ताचे मनोरथ जाणतो आणि भक्ताची इच्छा पूर्ण करतो. तुका म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवून ते काही न मागती. भक्तही देवाला कधीच काही मागत नाहीत. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्याकडनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक हरिभक्तपरायण गजानन महाराज ढोले यांच्याकडनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यांच्यामुळे तुम्हा सर्वजणांचं झालेलं दर्शन त्यांना एकदा पुनश्च धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथंच सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर.